त्याला आपण म्हणत असतो अँटीम्युटेटर जीन. ठीक आहे, तर आपण पाहिलं होतं लास्ट लेक्चरला क्लासिफिकेशन प्रॉपर्टीज ऑफ जीन. आता आपण बघतोय क्लासियल कन्सेप्ट ऑफ जीन काय आहे. क्लासियल कन्सेप्ट जो की सुटॉन, मॉर्गन, ब्रिज, म्युलर यांनी दिला होता, आउटलाईन्स दिल्या होत्या. तर पहिलं तर जीन हे क्रोमोझोमवर एका विशिष्ट पोझिशनला असतात किंवा लोकस पोझिशनला असतात, त्याला आपण लोकस म्हणलो होतो. एक जीन हा एक कॅरेक्टरला गव्हर्न करत असतो किंवा मेनी कॅरेक्टरला गव्हर्न करत असतो. नंबर ऑफ जीन्स हे नंबर ऑफ क्रोमोझोम पेक्षा नेहमी जास्त असतात. पोझिशन जर जीन्सची चेंज झाली तर कॅरेक्टर डेव्हलपमेंट सुद्धा चेंज होत असते. त्याच्यानंतर जीन्स हे इनहेरिट होत असतात फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. त्याच्यानंतर अल्टरनेट फॉर्म ऑफ जीन असतात, त्याला आपण अलेल्स म्हणलो होतो. जीन मध्ये काय होत असते, म्युटेशन होत असते आणि जीन्स हे क्रोमोझोमवर हे बीड लाईक स्ट्रक्चर असते. आणि त्याच्यानंतर मिओसिस, ऍट द टाइम ऑफ मिओसिस काय होत असतात, जीन्स हे नॉन सिस्टोक्रोमॅटिक मध्ये एक्सचेंज होत असतात आणि ऍट द टाइम ऑफ मिओसिस देअर इज अ डुप्लिकेशन ऑफ जीन टेक्स प्लेस. तर हा जो क्लासियल कन्सेप्ट होता हा सांगत होता की जीन हे सगळ्यात छोटं फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होणार आहे. हा सगळ्यात छोटा पार्ट आहे ज्याच्यामध्ये फंक्शन होणार आहे आणि हा सगळ्यात छोटा फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होत असते ऍट द टाइम ऑफ मिओसिस. ओके, म्हणजे रिकॉम्बिनेशन किंवा इट इज अ स्मॉलेस्ट फंक्शनल पार्ट ऑफ अ जेनेटिक मटेरियल इज द जीन. आणि जीन हे इतका स्मॉलेस्ट पार्ट आहे की ज्याच्यामध्ये म्युटेशन होते. जीन हा सगळ्यात छोटा पार्ट आहे ज्याच्यामध्ये की रिकॉम्बिनेशन होणार आहे, असा आपला क्लासियल कन्सेप्ट सांगत होता. त्याच्यानंतर आलं मॉलिक्युलर कन्सेप्ट. मॉलिक्युलर कन्सेप्ट काय सांगतो, म्हणजे त्याने ही क्लासियल जी थेरी होती ह्या थेरीला खोडण्याचं काम जे केलेलं आहे ते केलेलं आहे क्लासियल मॉलिक्युलर कन्सेप्टने. बघा, पहिला जो कन्सेप्ट सांगत होता की जीन मध्येच रिकॉम्बिनेशन होते, म्हणजे जीनला आपण परत डिवाइड करू शकणार नाहीये. जे काही रिकॉम्बिनेशन होणार आहे हे जीन मध्ये होणार आहे. सगळ्यात छोटा फंक्शनल पार्ट कोणता आहे जेनेटिक मटेरियल मधला, तर तो जीन आहे. तो कधीही डिवाइड होणार नाही. आणि म्युटेशन कुठं होत असते, तर जीन मध्येच म्युटेशन होत असते, असा क्लासियल कन्सेप्ट होता. या व्यतिरिक्त हे काही कॅरेक्टरिस्टिक्स होते जे की क्लासियल कन्सेप्ट मध्ये दिलेले होते. त्यानंतर बेंझर या सायंटिस्टने मॉलिक्युलर कन्सेप्ट ऑफ जीन दिला किंवा स्ट्रक्चर ऑफ जीन जरी विचारलं तर तुम्हाला हेच लिहायचंय. बेंझर या सायंटिस्टने काय सांगितलं की जीन हे 3 पार्ट मध्ये डिवाइड होतात. ओके, म्हणजे आधी काय सांगितलं होतं की जीन हे फर्दर डिवाइड होऊ शकत नाही, तर बेंझर या सायंटिस्टने सांगितलं की जीन हा 3 पार्ट मध्ये डिवाइड होऊ शकतो. त्यांनी सांगितलं सिस्ट्रॉन, रेकॉन आणि म्युटन असे जीनचे 3 पार्ट असतात. ठीक आहे, सिस्ट्रॉनला त्यांनी युनिट ऑफ फंक्शन म्हणलेलं आहे. सिस्ट्रॉन इज द युनिट ऑफ function. Then recon is the unit of recombination, in which recombination occurs at the time of meiosis, and the mutant is the unit of mutation. म्हणजे एका जीनचे असे 3 पार्ट आहेत, म्हणजे जीन हा फर्दरली डिवाइड करू शकतो आणि ह्या जीनचे 3 पार्ट पडलेले आहेत. एक पडलेला आहे सिस्ट्रॉन, एक पडलेला आहे रेकॉन आणि एक पडलेला आहे म्युटन. सिस्ट्रॉन इज द फंक्शनल युनिट आहे ज्याच्यामध्ये इट इज अ युनिट ऑफ फंक्शन आहे, त्याला आपण सिस्ट्रॉन म्हणतो, जो की 100 न्यूक्लिओटाइड ते 30,000 न्यूक्लिओटाइडचं कॉम्बिनेशन आहे. सिस्ट्रॉन हा सगळ्यात बिग पार्ट आहे आणि हे स्ट्रक्चर कशामध्ये स्टडी केलेलं आहे, R2 लोकस ऑफ T2 बॅक्टेरियोफेज मध्ये यांनी स्टडी केलेलं आहे. बेंझरने कशामध्ये स्टडी केली ही, तर R2 लोकस ऑफ T2 बॅक्टेरियोफेज मध्ये स्टडी केलेली आहे. त्यांनी सांगितलं की जीनचे 3 पार्ट असतात, सिस्ट्रॉन, रेकॉन आणि म्युटन. सिस्ट्रॉन हा पार्ट युनिट ऑफ फंक्शन आहे जे की ट्रान्समिशन म्हणजे ट्रान्सफरेबल पार्ट आहे, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जाणारा, जो की 100 न्यूक्लिओटाइड ते 300 न्यूक्लिओटाइड बेस पेअरचा असू शकतो. रेकॉन म्हणजे इट इज अ युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन इन विच रिकॉम्बिनेशन टेक्स प्लेस ऍट द टाइम ऑफ मिओसिस और व्हॉट एव्हर एनिथिंग. म्हणजे ऍट द टाइम ऑफ मिओसिस कशामध्ये रिकॉम्बिनेशन होत असते, ते रेकॉन या पार्ट मध्ये होत असते. हा फक्त एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जाणारा पार्ट ऑफ जीन आहे. रेकॉन मध्ये रिकॉम्बिनेशन होते जो की 2 न्यूक्लिओटाइड बेस पेअरचा असतो. आणि म्युटन इज द स्मॉलेस्ट युनिट
of that particular gene which is of the one nucleotide base pair in which the mutation occur. म्हणजे जे अर्लियर सायंटिस्टने सांगितलं होतं की जीन मध्येच रिकॉम्बिनेशन होते, जीन मध्येच युनिट ऑफ फंक्शन आहे, जीन मध्येच होल जीन मध्येच म्युटेशन होते, इट इज अ रॉंग. तर जीन मधला असा एक पार्ट आहे जो की एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये इनहेरिट होतो, दॅट इज कॉल्ड एज अ युनिट ऑफ फंक्शन, दॅट इज द सिस्ट्रॉन. ज्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालं दॅट इज द रेकॉन, अँड द म्युटेशन म्हणजे असा जीनचा पार्ट ज्याच्यामध्ये म्युटेशन ऑकर होते त्याला आपण म्हणत असतो म्युटा. तर हा जो कन्सेप्ट आहे मॉलिक्युलर कन्सेप्ट हा दिलेला आहे बेन्झर या सायंटिस्टने दिलेला आहे. यानंतरचा पार्ट आपण पाहणार आहोत तर स्प्लिट जीन. स्प्लिट जीन म्हणजे काय की इट इज अ सिक्वेन्स ऑफ इट इज अ डिसकंटिन्युअस सिक्वेन्स ऑफ जीन विच डज नॉट कोड फॉर अ प्रोटीन इज कॉल्ड एज अ स्प्लिट जीन. आता हे स्प्लिट जीन जे आहेत तर हे व्हायरस वगैरे मध्ये सापडतात. तर स्प्लिट जीन मध्ये दोन पार्ट असतात. हे जे मी लाइनिंगचे दाखवलेले आहेत हे एक्झॉन्स आहेत. एक्झॉन्स कोड्स फॉर द इट इज अ रिजन ऑफ पर्टिक्युलर जीन विच कोड फॉर द प्रोटीन और पॉलिपेप्टाइड इज कॉल्ड एज अ एक्झॉन. आणि याच्यामध्ये जो आहे तो इंट्रॉन आहे. इंट्रॉन मीन्स इट इज अ कोडिंग, इट इज अ रिजन विच डज नॉट कोड फॉर द प्रोटीन. मग काय होतं ऍट द टाइम ऑफ ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस काय होते, देअर इज अ इलिमिनेशन ऑफ दॅट एंट्रॉन्स. हे एंट्रॉन्स काय होतात इलिमिनेट केले जातात, रिमूव्ह केले जातात आणि फक्त हा एक्झॉनचा पार्ट हा एकमेकांसोबत काय केला जातो कनेक्ट केला जातो. आणि मग देअर इज अ ट्रान्सक्रिप्शन, देअर इज अ सिंथेसिस ऑफ एमआरएनए टेक्स प्लेस. ओके, आपण हे सगळं पाहणार आहोत डिटेलमध्ये. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय, अँड देअर इज अ सिंथेसिस ऑफ एमआरएनए टेक्स प्लेस. म्हणजे इट इज अ रिमूव्ह केलं जातं इंट्रॉन पोर्शन आणि फक्त एक्झॉन्सला काय केले जातात एकमेकांसोबत कनेक्ट केले जातात. तर स्प्लिट जीन म्हणजे इट इज अ डिसकंटिन्युअस, म्हणजे कंटिन्युअस जीनचा सिक्वेन्स असेल तर ते कंटिन्युअसली पॉलिपेप्टाइड चेनला किंवा अमायनो ऍसिडला कोड करू शकतात, ट्रान्सक्रिप्शन एमआरएनएचं सिंथेसिस करू शकतात. पण ज्यावेळेस डिसकंटिन्युअस सिक्वेन्स ऑफ जीन असतं दॅट जीन डज नॉट कोड फॉर द एनी अमायनो ऍसिड पॉलिपेप्टाइड और एमआरएनए सिंथेसिस. ऍट द टाइम ऑफ ट्रान्सक्रिप्शन व्हॉट हॅपन, देअर इज अ रिमूव्हल ऑफ एंट्रॉन्स टेक्स प्लेस अँड व्हॉट एव्हर द एक्झॉन्स दॅट इज द कोडिंग रिजन ऑफ प्रोटीन और एमआरएनए सिंथेसिस आर देअर that get joined together and that code for the particular mRNA, and that mRNA leads to the production of particular amino acid is that all the process is happen in case of the split gene. Split gene वर तुम्हाला एखादी शॉर्ट नोट येऊ शकते, पण मोस्टली स्प्लिट जीन वर डेफिनेशन आलेली आहे, आतापर्यंत शॉर्ट नोट सुद्धा विचारलेली नाहीये. त्यानंतरचा पार्ट आहे तो जम्पिंग जीन आहे. जम्पिंग जीन म्हणजे नॉर्मल जीन ज्याची की पोझिशन क्रोमोझोमवर फिक्स असते त्याला आपण म्हणलेलं होतं नॉर्मल जीन. देन व्हॉट इज मीन बाय जम्पिंग जीन. जम्पिंग जीन म्हणजे असे जीन जे की एका क्रोमोझोम मध्ये त्याची पोझिशन चेंज करत आहेत किंवा बिटवीन क्रोमोझोम. एका होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये दोन पेअर असतात. म्हणजे असे जीन्स जे की स्वतः एका क्रोमोझोम मध्ये स्वतःची पोझिशन चेंज करायला किंवा दुसऱ्या क्रोमोझोम सोबत स्वतःची पोझिशन चेंज करायला त्याला आपण जम्पिंग जीन म्हणतो. जम्पिंग जीनचा कन्सेप्ट MC बार्बारा क्लिंटॉकने या फिमेल सायंटिस्टने दिलेला आहे. तिला त्याच्यासाठी नोबेल प्राइज सुद्धा मिळालेला आहे. आणि ही जम्पिंग जीनची जी स्टडी केलेली आहे तिने मेज ह्या क्रॉप मध्ये केलेली आहे. तर ह्या जम्पिंग जीनला आपण ट्रान्सपोजेबल एलिमेंट असं पण म्हणतो, ट्रान्सपोझॉन पण म्हणतो किंवा जम्पिंग जीन पण म्हणतो. सायंटिस्ट ही फिमेल सायंटिस्ट खूप वेळा कॉन्ट्रीब्युशन साठी ऑब्जेक्टिव्हला विचारतात. लक्षात असू द्या जम्पिंग जीनवर ट्रान्सपोजेबल एलिमेंट किंवा ट्रान्सपोझॉन असं म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये काय पडू शकते शॉर्ट नोट पडू शकते. म्हणून ट्रान्सपोजेबल एलिमेंट हे तुम्हाला सोडायचं नाहीये. जम्पिंग जीन हा कन्सेप्ट विचारतात. मग ह्या जम्पिंग जीन मध्ये ट्रान्सपोजेबल एलिमेंटचे दोन टाइप्स पडलेले आहेत. दोन टाइप्स मध्ये एक टाइप जो पडलेला आहे तो पडलेला आहे वन टाइप इज ऑफ इन्सर्शन सिक्वेन्स